ते पाहत आहे की पक्षश्रेष्ठींपुढे अनेक प्रश्न असतात. उमेदवार एकालाच कोणाला तरी देता येते. स्पर्धेमध्ये अनेक लोक होते, आपण कदाचित उजवे असू, परंतु पक्षश्रेष्ठींच्या आदेशापुढे आपल्याला कधी काही करता येत नाही आणि ते करूही नाही. मला एका गोष्टीचा सर फक्त खूप मनापासून अभिमान वाटला. तो मला मिळालेल्या तिकिटापेक्षाही पुढचा होता. हे मी तुम्हाला सांगतो की ज्या दिवशी माझी उमेदवारी रद्द झाली त्या दिवशी या तालुक्यातून इतके फोन मला आले, इतके लोक रडले, इतकं प्रेम करणारी माणसं माझ्यावर आहेत हे मला जेव्हा कळलं त्या दिवशी मी आमदार झालो असं मला स्वतःला वाटलं. हे प्रेम कधी कोणाला मिळत नाही. भल्या भल्या मोठमोठ्या नेत्यांना देखील मिळत नाही. खूप मोठे साखर सम्राट मी पाहिले, खूप मोठे मंत्री मी पाहिले, त्यांना हे सगळं मिळवायला धनशक्ती खर्च करावा लागते, तेव्हा त्यांना हे प्रेम मिळतं. आपण सगळ्यांनी वसंतराव दादांच्यावर विश्वास टाकून आतापर्यंत या गावची नाळ ही एक वेगळ्या पद्धतीने जोडून ठेवली आणि आपल्या सगळ्यांची संघटित शक्ती ही तालुक्यामध्ये नव्हे तर जिल्ह्यामध्ये चर्चेचा विषय. लोकसभेच्या निवडणुकीला तालुक्यातली जी मोजकी 2-3 गावं होती त्याच्यात वासुंद्याचा नंबर होता. डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांना या गावांनी प्रचंड असं मताधिक्य दिलं. आयुष्यामध्ये नाराज न होता कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन या उक्तीप्रमाणे चालून दुःख थोडंसं गिळायचं असतं. या दुःखानंतर कदाचित आयुष्यात परमेश्वर आपल्याला सुखही दाखवणार होते या अपेक्षेने ही गिळायचं असतं. पण म्हणून रागावून चुकीचं काम कोणी करायचं काय कारण. आज या गावचा जर इतिहास बघितला तर 1962 सालापासून ज्यावेळेस लोकल बोर्ड होतं, जिल्हा परिषद ही यंत्रणाच अस्तित्वात नव्हती, तेव्हापासून आपल्या गावडे पाटील कुटुंबातली कोणी ना कोणी सदस्य हे लोकल बोर्डावर होते. माझ्या आजी होत्या, त्याच्यानंतर अण्णाकाका पाटील जिल्हा परिषदवर गेले, दादा होते, दादा तर किती 13 वर्ष सभापती होते, मी देखील सलग 2-3 वेळा निवडून आलो. नंतर माझ्या पराभवानंतर माझ्या मातोश्री आई त्या ठिकाणी जिल्हा परिषदमध्ये आजही प्रतिनिधित्व करत होत्या. खूप काही मिळालं आयुष्यामध्ये. एखादी गोष्ट समजा नाही मिळाली तर ती ईश्वराची इच्छा समजायची आणि पुढच्या कामाला लागायचं. तुम्ही जसे नाराज झालात तसं मी देखील मनात खिन्न झालो, मी देखील नाराज झालो. परंतु ही वेळ नाराज होण्याची नाही. ही वेळ उद्याच्या काळामध्ये या तालुक्यातल्या विकासाच्या आणि सत्तेच्या चाव्या कोणाच्या हातामध्ये द्यायच्या, तिजोरीच्या चाव्या कोणाच्या हातामध्ये द्यायच्या ते ठरवण्याची वेळ होती. ठीक आहे, आमच्यामध्ये मतभेद असतील, कधी काळी आम्ही एकमेकाच्या विरोधात निवडणूक लढलो असतो, परंतु कुणीतरी समंजसपणा दाखवावा लागतो. अजितदादांनी मला एवढंच विनंती केली, सुजित दाते सरांचं वय हे आता 70च्या आसपास आलेलं आहे, तुम्हाला अजून तुमचा उमेदीचा काळ आहे, तुम्ही थोडं थांबलं पाहिजे. मी काही न बोलता होकाराची मान हलवली आणि त्या ठिकाणी दाते सरांची उमेदवारी दिली. तुमच्या सगळ्यांच्या मनामध्ये आपली दाते सरांचे जे काही कार्यकर्ते त्यांच्या मनामध्ये असेल, आता हा बाबा काम करतो का नाही तपास नाही. मला उमेदवारी मिळाली असती तर कुणी काम केलं असं आशंकेचा भाग आहे. पण मी तुम्हाला सांगतो की मी वसंतराव दादांचा मुलगा आहे, चुकीचं काम करणार नाही. जे शब्द दिला त्या शब्दाला प्रामाणिकपणे जागे. उद्याच्या काळामध्ये मला एकच सांगा, आता 20 वर्षापासून आपल्याकडं आमदारकी आपली गेली 2004 ला गेली, आज 2024 साल चालू आहे.
या 20 वर्षामध्ये असा कुठला वार गेला, असा कुठला शनिवार गेला की मी गावात आलो आणि एखादं उद्घाटनाचं काम केलं नाही. गावामध्ये दुसरं कोणी दगड रोवलेला मला माहित नाही. एक छटाक मुरुमाची गाडी सुद्धा या गावामध्ये दुसरं कोणी टाकली नाही. माझा अधिकार तुमच्या सगळ्यांवर याच्यासाठी की उद्या पक्षश्रेष्ठी मला विचारणार आहे, सुजित तुमच्या गावात किती मतं, डीपी जळाली सुजित पाटील, पानंद रस्ते पाहिजे सुजित पाटील, राज्यामध्ये सगळ्यात जास्त या जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त बंधारे कुठल्या गावात असतील तर आपल्या वासुंदी गावात, जाळं घेतलंय आपण बंधाऱ्याचं, कुठल्याही बाबतीमध्ये आपण मागे नाही. आता रस्ते पानंद केले त्याच्यामध्ये 6 कोटीचा निधी आपल्या एकट्या वासुंद्यात आणला. किती कामं चालत बसून मी सांगायला सुरुवात केली आहे. समोरची ग्राम सचिवालय असेल, शाळा असेल, आपण इथं उभं आहे, व्यासपीठ असेल, कितीतरी गोष्टी या आपल्या गावामध्ये विकासात्मक आपण उभारल्या. आज जर तुम्ही चुकलात तर त्याची शिक्षा मला होणार. आता तुम्ही ठरवायचंय तुमचं खरंच माझ्यावर प्रेम आहे की उद्या कोणीतरी तुमच्या घरामध्ये पाकिट फेकून जाईल आणि ते तुम्हाला विकत घेण्याचा प्रयत्न करतील. त्यांच्यावर तुम्हाला कोणावर प्रेम करायचं हे तुम्ही ठरवायचं. बरेच लोक तुम्हाला काय सांगतात हे पण मला माहिती. मी कुठेही असू द्या, मला त्याची कल्पना आहे. तुम्हाला काही लोक सांगतात कुठं सुजित पाटील उभे आहेत, दातेकरांच्या बद्दल सांगतात की त्यांनी दादांना कधीतरी एका काळी फसवलेलं. हे राजकारण. त्या राजकारणामध्ये आज आपल्या दृष्टीनं, आपल्या गावच्या दृष्टीनं, तालुक्याच्या दृष्टीनं काय भूमिका घ्यायची हे अत्यंत शांत डोक्याने ठरवावं लागतं. इतकं सोपं गोष्ट. कमी त्रास झाला का आपल्याला, कुणी त्रास द्यायचं सोडलेलं असं मला माझ्या आयुष्यात माणूसच नाही. पण विकासाच्या बाबतीत जर चर्चा करायची झाली तर तालुक्यातला सगळ्यात जास्त कुठं विकास झाला असेल तर तो आपल्या वासुदेव गावामध्ये. मग तो कोणाच्याही माध्यमातून असू द्या, कधी अरुण काकांच्या माध्यमातून असू द्या, कधी सुजयदादा विखे पाटलांच्या माध्यमातून असू द्या. मला दादांचं सुद्धा कौतुक करायचं सुजयदादांचं की त्यांनी सुद्धा कधी सांगितलं तर निधी निश्चितपणे देण्याचं काम केलं. आज रक्ताचं पाणी करून आपण जर 24 तास तुमच्या सगळ्यांच्या सेवेमध्ये, तुम्हाला काय मागतोय? धन मागत नाही, श्रम मागत नाही, फक्त एक दान मागतोय, मतदान मागतोय. एक बटन दाबायचं, बाकी काहीच काम नाही. तुमचे 5 वर्ष मी आहे. आज कुणीतरी येतील, हे घ्या पैसे, पैसे सोडू नका, परत सांगतो घ्या. म्हणजे असं सांगू नये माईक मध्ये, मी सांगतो घ्या. पण मतदान मात्र घड्याळावर झालं पाहिजे, त्याच्यात बदल नाही. त्यांना सुद्धा पैसे वाटताना वाटलं नाही चालेल, वाटावं का नाही, करायचेच नाही, मतदान द्यायचीच कशाला, अशी एक भीती निर्माण त्यांच्या मनामध्ये तयार करा. घ्या, मी म्हणतच नाही नका घेऊ. आपल्याकडे थोडे आपले सत्ताच नाही, त्याच्यामुळे काय बऱ्याच गोष्टींच्या अडचणी आहेत. ते घेण्यासाठी माझी कोणाला बंदी नाही, पण काही गोष्टींचा विचार तुम्ही सगळ्यांनी केला पाहिजे. उद्याच्या गावच्या विकासावर जर या गोष्टींचा परिणाम झाला तर त्याला मी पुन्हा जबाबदार नाही. मी अजितदादांकडनं काही शब्द घेतले, मी अजितदादांकडनं काही शब्दांची सोडवणूक करून घेतलेली आहे. त्या शब्दांच्या मध्ये विकास कामांचा देखील शब्द त्याच्यामध्ये आहे, पुनर्वसनाचा देखील शब्द त्याच्यामध्ये आहे. आणि म्हणून उद्या जर मी सत्तेत नाही राहिलो आणि माझं कुणीच सत्तेमध्ये नसेल तर मग उद्या छोट्या छोट्या गोष्टींसाठी जी आपले हाल होतील ते दुसरं कोणी पुसू शकत नाही. आज 4.5-5 कोटी रुपयांची पाणी योजना गावात झाली. मी उपाध्यक्ष असताना सुद्धा 2008 साली देखील आपण एक योजना केली, तिचं पाणी आजही गाव पिते. गावामध्ये किती कॅम्प झाले याचा काही तपास नाही. प्रत्येक योजनेत, कामगार कल्याण योजनेमध्ये वासुदेव गाव सगळ्यात जिल्ह्यात सगळ्यात जास्त. राष्ट्रीय वयोश्री योजना मधल्या काळामध्ये दिली. एका घरामध्ये अपंग असतील त्यांना 70-80 हजार रुपये प्रत्येकाच्या घरामध्ये पोच केले. कधी कार्ड वाटायचं काम आपण या ठिकाणी एकत्रित केलं.
महिला भगिनी इथं आहेत, सरपंच मॅडम तुम्ही महिला. आज महिलांना सक्षम करण्यासाठी तसा हा विषय संध्याकाळीचा आहे, मी त्यांच्या विषयात थोडासा हात घालतो. महिलांना सक्षम करण्यासाठी ॲट ए टाइम 7,500 रुपये तुमच्या अकाउंटला आहेत. कोण देणार आहे तेवढे पैसे? कोण देणार आहे मला तुम्ही सांगा. आज दुपारच्या बातम्या मी ऐकत होतो, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करण्याचं उपमुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं. काय पाहिजे नेमकं काय? मी माझ्या एका भाषणामध्ये बोललो होतो की मी नाही येऊ शकत तुमच्या जागरण गोंधळाला, मी नाही येऊ शकत तुमच्या वाढदिवसाला, मी नाही येऊ शकत तुमच्या एखाद्या घरातल्या कार्यक्रमाला, पण मी एक गोष्टीची तुम्हाला ग्वाही द्यायला खूप आहे की तुमच्यासाठी जे जे काही योग्य आहे, मग ते पाण्याचा प्रश्न असू द्या, मग तो शिक्षणाचा प्रश्न असू द्या, मग तो धार्मिक प्रश्न असू द्या, तिन्ही प्रश्नांबाबत मला बोलायचा अधिकार आहे. मी नदी जोड प्रकल्प या गावात केला. दुसरा शिक्षणाचा संबंध, आपल्या गावामध्ये आपला हायस्कूल आहे, त्याची इमारत इतक्या सुंदर पद्धतीने उभारली, आज शिक्षणाचं काम चालू आहे. आणि धार्मिक म्हटलं तर मारुती रायांच्या मंदिरापासून तर समोर भाऊसाहेब महाराजांचं मंदिर हे तुमच्या आणि आमच्या सगळ्यांच्या सहकार्यातून या गावामध्ये उभं आहे. या गावाचं सार्वभौमत्व, या गावचं एकवटपणा, या गावची एकजूट टिकवण्याचं काम हे तुम्हाला करायचं. मी उद्या जर नाव नाही झालो तर मी तुम्हाला एकच सांगतो की मला वरून निधी आणायला फार मोठी अडचण होईल. आणि मग काही लोक मी सांगायला साहेब कुठं त्यांच्या गावात माझं व्यासपीठावरचेच काही लोक आहेत, सांगणार त्यांच्या कानात जाऊन ते नाही इकडे असं झालं. मग हे जर तुम्हाला करायचं असेल तर मग मला कधी राजकारणात थांबून घ्यायला सांगा. मला सांगा पाटील तुम्ही सोडून द्या, माझा अभ्यास होत आहे, अभ्यास आहे, तुम्हाला माहिती मी असं माझ्या विचारांना अभ्यासबरोबर जाऊन बसतो. काय करायचं तुम्ही ठरवायचं. हसण्याची गोष्ट नाही, फार सिरियस गोष्ट. प्रत्येक गोष्टीमध्ये आपलं गाव आणायचं. कोणत्याही गावात जेवढं विकास करणार तेवढं ह्या गावामध्ये लागतं. आणि मग दर शनिवारी जनता दरबार, दर शनिवारी माणसांच्या प्रश्नांची सोडव, कोणाचं पोलीस स्टेशनचं दुखणं आहे, कोणाचं हॉस्पिटलचं दुखणं आहे, हे 24 तास जर आपण सोडवायचं आणि 5 वर्षातून काय मागायचं तर एक मतदान. त्याच्यातही लोकांनी खूप आडेवाडे घ्यायचे, मग जमतंय का बघू, मला यायलाच जमणार नाही, ही आता हे बंद करू नका. जर तुम्हाला तुमच्या गावच्या नेतृत्वाला भविष्य काळामध्ये उंचीवर न्यायचं असेल तर आज तुम्हाला घड्याळाला मतदान करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. तुम्ही तुम्हाला अत्यंत नम्रपणे सांगतो. राहिला विषय जातो तर निवडून आलो तुला आपलं ऐकतील का नाही, आता तो विषय त्यांच्यात आहे. आपण आपली ओरिजिनॅलिटी दाखवायची की मी ओरिजिनल आहे. ते ओरिजिनल आहे का नाही ते त्यांनी नंतर दाखवायचं, तो त्यांचा विषय. ते त्यांनी ते ओरिजिनॅलिटी सिद्ध करायचं काम त्यांच्याकडे, ते करतील. ती नाही केली तर ते ओरिजिनल नाही म्हणून पण सोडून द्यायचा विषय, दुसरं काय करू शकतो आपण. पण आज तुम्हाला दाते सरांना मतदान हे करावंच लागेल. हा माझा तुम्हाला सगळ्यांना एक गंभीर सूचना आणि आपल्या गावचं जी एकजूटपणा, जिचा उल्लेख संपूर्ण तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये होत असतो, तो जर तुम्हाला टिकून ठेवायचा असेल तर छोट्याशा गोष्टींमध्ये इकडे जाऊ नका. आणि एवढंच काही लागत असेल तर मला सांगा, मी आहे छोट्या गावचा पाटील आहे, पण पाटीलच आहे विषय. काही लागत असेल तर मला सांगा. पण चुकीच्या माणसांना अजिबात खारा गावामध्ये घेऊ नका. महिला भगिनींना मला सांगायचंय, आज लाडकी बहीण योजना सुरू झाली, उद्या हे सरकार नाही आलं संध्याकाळी सांगणार ते त्या म्हणजे माझ्या भाषणात यांनी सगळा मुद्दा सोडला. पण हे सरकार नाही आलं तर मी पुढची गॅरंटी नाही घेतली ही लाडकी बहीण योजना चालू राहील का नाही मला माहित नाही. पण हे सरकार आलं तर याच्यामध्ये वाढ होईल अजून महिन्याच्या पैशाला, हे मला तुम्हाला परत एकदा सांगायचं. या गावामधल्या आपल्या सगळ्यांच्या एक संघटितपणाला शेवटी एक गोष्टीचं आकलन आपण केलं पाहिजे की दादा ज्यावेळेस 95 साली उभे होते त्यावेळेस जाते सर होते ना दादा नव्हते कसं म्हणताय, होते. जी गोष्ट होती ती होती, जी नव्हती ती नव्हती, होते का नाही. 99 बरोबर होते. नंतर त्यांचे मतभेद झाले असतील, घरामध्ये होतात, 2 भावांचे होतात, झाले असतील मतभेद. पण म्हणून त्यांनी माझं काय केले ते सगळं विसरून चालतंय ना. आणि आज अजितदादांचा शब्द मला खरा करायचा आहे. दादांनी माझ्या खांद्यावर ही जबाबदारी टाकली आहे. आता माझी जबाबदारी ही तुमची जबाबदारी आहे का हे मला तुम्ही सांगा.
आहे का? आणि असेल तर माझे तरुण बांधव माझं बसलेले ते मला माहिती काय काय व्हॉट्सअपला मला मेसेज टाकत राहतो. अजिबात करणार नाही. आपल्यावर अन्याय झाला, अरे बाबा मग कुणी न्याय केला आपल्या बाबतीत? इकडं समजा अन्याय झाला, न्याय कुणी केला? जे सांगतात की आम्ही भाकरी फिरवतो, फिरवली का भाकरी? त्यांनी फिरवली का भाकरी? एकाच कुटुंबात 2 भाकऱ्या देऊन टाकल्या, मग आता तेच करायचं का पुन्हा? तिथं त्या ठिकाणी जाताना सुशिक्षित माणूस लागणार आहे. ही काय कोण खेळ नाहीये की तिथं कुणी पाठवायचं. आपण ग्रामपंचायत मध्ये पाठवता सुशिक्षित माणूस पाठवायचा. आणि जर तुम्हाला उद्याच्या काळामध्ये तो फीस तुला सांगतो मी, तुझंही वाचत असतो मी बऱ्याच वेळा, तरी तो पक्का काय दिसत नाही मला. हे जे ह्या ज्या गोष्टी आहेत, या गोष्टी फार सिरियसली घ्या. या गोष्टीमध्ये खडक्या तुला सांगतो, तुझा रस्ता मी केलाय, मला माहिती तू काय करणार आहे. पण जर चुकला तर माझ्याशी गाठ आहे, पुढं परत बैलगाड्या फिरायचे आहेत असं नको. मी परत एकदा तुमच्या सगळ्यांना सांगतो की माझी दाखल तर उमेदवार नाही, सुजित ढवळे पाटील उमेदवार आहे. यापेक्षा आधी तुम्ही काही बोलायचं मला नाही. वसंतराव दादांबरोबर कधी काळात त्यांनी काम केलेलं आहे. आज आपल्याला अजितदादांचा शब्द खरा करण्यासाठी त्यांच्या पाठीमागे उभं राहणं आहे आणि ते आपल्याला सगळ्यांना राहायचंय. परत एकदा तुमच्या सगळ्यांना मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो आणि पुढील भाषण उमेदवार किंवा आमच्या संध्याकाळी बोलतील अशी मी त्यांना दोघांनाही विनंती करतो. रामकृष्ण.